नमस्कार मित्रांनो, न्यूयॉर्क शहराचे माजी महापौर ब्लूमबर्ग यांना असं वाटलं की आपण महापौर राहिलेले शहराचे प्रश्न काय असतात त्यांनी नीट समजून घेतलं होतं आणि म्हणून जगभरामध्ये पर्यावरणपूरक रस्ते बनले पाहिजे यासाठी त्या माणसाने खूप चांगला अभ्यास केला आणि अख्ख्या जगातील 10 शहरांची निवड केली। त्यातलं एक भारतात सापडलं पिंपरी चिंचवड शहर, जिथे ऑलरेडी हिरवळ आहे आणि जिथे अशा प्रकारचं हरित सेतू नावाचं प्रोजेक्ट लावता येईल म्हणून त्यांनी या शहराची त्यात निवड केली। अभिनंदनाची गोष्ट आहे आपल्यासाठी की पिंपरी चिंचवड शहरातील भारतातील एकमेव शहर म्हणून त्याची निवड झाली। आता हरित सेतू म्हणजे काय असतं की पर्यावरणपूरक रस्ते तयार करणे, म्हणजे प्रत्येक शहरामध्ये जो काही कचरा तयार होतो, हजारो टन, आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 500 टन जवळपास कचरा रोज तयार होतो। त्या कचऱ्यापासून विटा बनवणे आणि त्याच्यापासून पर्यावरणपूरक रस्ता बनवणे अशी ही योजना होती आणि आजूबाजूला झाडं भरपूर लावणे। आता ऑलरेडी आपल्याकडे झाडं भरपूर येतं, झाडं आहे तेवढी पुरेशी आहेत, त्याच्यात सुद्धा घोटाळा झालेला आहे आणि हे पर्यावरणपूरक रस्ते करणे अशी ती योजना त्याची सगळी कशी वाट लावली शेखर सिंगने भ्रष्टाचार करून। हे बघा, हा चेंबर आहे, पावसाळ्यात त्याची तुंबईच होणार, जामच होणार हे सगळं। अशा प्रकारचं हे सगळं काम चालू आहे आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम। प्रति किलोमीटर 10 कोटी रुपयाचं खर्चाचं हे काम आहे। 20 किलोमीटरवरती हे काम होऊन 200 कोटी रुपयाचं हे काम अपेक्षित आहे। कोणतंही प्रोजेक्ट जे 3 कोटीच्या वरचं असते त्याला राज्य सरकारची नगरविकास खात्याची मंजुरी लागते, याला तसं काही नाहीये आणि हे प्रोजेक्ट राबवताना प्रति किलोमीटर 4 कोटीचा घोटाळा झालेला आहे। या 4 कोटीमध्ये कोण कोण नगरसेवक इन्व्हॉल्व आहेत, कोण कोण बाकीचे राजकीय लोक इन्व्हॉल्व आहेत, अधिकाऱ्यांचा वाटा किती आहे, हे खूप मोठ्यातलं षडयंत्र आहे आणि एक खूप चांगलं जगातील टॉप 10 मधलं एक शहर पिंपरी चिंचवड मधलं हे निगडीत परिसर 5 चौरस किलोमीटरचा, याचं सगळं वाटोळं केलेलं आहे आणि याच्यासाठी ग्रीन बॉन्ड नावाचं कर्ज घेतलेलं आहे। म्हणजे गरज नसताना हे कर्ज घेऊन हे रस्ते बघा, तुम्हाला दाखवतोय केवढा मोठा रस्ता इथून इथपर्यंत हा छोटा करायचं काम चाललेलं आहे आणि प्राधिकरणामध्ये 35 ठिकाणी हा उद्योग आहे। चांगले रस्ते उखडून त्या ठिकाणी हे सिमेंटचे रस्ते, अहो पर्यावरणपूरक सिमेंटमध्ये थोडे असते हे, त्या ग्रीन बॉन्ड हरित नावाच्या शब्दाचा अपमान आहे, त्याचा गळफास लावला यांनी, फक्त पैसे खाण्यासाठी हे प्रोजेक्ट लावलं आणि ही जी ऑलरेडी झाडं लावलेली आहेत आपल्या पूर्वजांनी किंवा पूर्वीच्या लोकांनी त्याचेच हे पैसे काढतात आणि नवीन झाड न लावता छोटी छोटी रोपटी लावायची, गेरू लावायचा, चुना लावायचा, करतात त्यांच्या 250 कोटी रुपयाला चुना लागलेला आहे। 200 कोटीचे कर्ज, 75 कोटी त्याचं व्याज भरायचे। मित्रांनो, सगळं शहराची वाट लावली, तुम्हाला दाखवतो हे एवढे मोठमोठे फुटपाथ केलेत अत्यंत निकृष्ट दर्जाचं। एवढंच ह्याच्यामध्ये बघा छटाकभर, दुसरा शब्द मी वापरणार नाही का जो थोडासा अश्लील वाटेल, हे छटाकभर हे झाड लावणार आहे। हे झाड बघा केवढं मोठं आहे, ही झाडं राहिली बाजूला आणि अख्ख्या 35 ठिकाणी प्राधिकरणामध्ये हे सगळं कुटाणा चालू आहे। प्रति किलोमीटर 4 कोटी भ्रष्टाचार असणार। हा हरित सेतू नाही, हा खिसेभरू सेतू आहे, हा चरित सेतू आहे। पाटील साहेब, तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारे चांगल्या संकल्पनेची एक वाट लावली, करदात्यांच्या 350 कोटी रुपयाची वाट लागली आणि शेखर सिंग सारखा भ्रष्टाचारी म्हणून जिथं पण जाईल तिथे एक त्याला रोल मॉडेल म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश करायचे की ये देखो इन्होंने ग्रीन बॉन्ड लाया, इन्होंने ऐसा किया है, अरे हे शहर पहिलंच उभं आहे, पण जाईल तिकडे जाऊ तिथे खाऊ, ही जी शेखर सिंगची प्रवृत्ती चौकशी आपण त्याची बसवली बरं का या बदमाश माणसाची। तुम्हाला काय वाटतं, कायद्याच्या चौकटीत हे प्रोजेक्ट टिकेल का आणि याचे पर्यावरणावर इथल्या नागरिकांवर जो गंभीर परिणाम होतोय त्याला कसं सामोरं जायचं? मुळात ग्रीन बॉन्डच्या संकल्पनेलाच प्रशासनाने हरताळ फासलेला आहे। ग्रीन बॉन्ड हे म्हणजे पर्यावरणपूरक काम व्हायला पाहिजे, हरित आच्छादन व्हायला पाहिजे, व्यवस्थित सायकल ट्रॅक निर्मित केले पाहिजेत, जे काही टाकाऊपासून टिकाऊ असे जे प्रकारचे जे रस्ते असतात की ज्याच्याने कार्बन उत्सर्जन कमी होईल, यासाठी ऍक्च्युली हरित सेतू हा प्रकल्प आणण्याचं केंद्र शासनाचं हे ड्रीम स्वप्न, म्हणजे स्वप्न म्हणता येईल सरकारचं, अशा स्वप्नाचं वाटोळं करायचं जर काम कुणी केलं असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीमध्ये अक्षरशः 250 कोटी रुपयाचा चोराडा, 200 कोटी रुपयाचे ग्रीन बॉन्ड्स, त्याच्यामध्ये 134 कोटी जे प्राधिकरणामध्ये आपण हे जे काम बघत आहे 35 ठिकाणी विविध ठिकाणी, या ठिकाणी फक्त सिमेंटच्या माध्यमातून मोठा जो इन्कम आहे, कसा इन्कम आपल्याला करता येईल आणि कसे आपले खिसे भरता येईल असा खिसा भरू प्रोजेक्ट म्हणून हरित सेतू प्रोजेक्ट बघितलं जातं। असं आपल्या शहराचं सुनियोजित प्राधिकरणाचं हे दुर्दैव आहे की अशा चांगल्या प्रकल्पाचं या ठिकाणी विद्रुपीकरण करण्याचं, शहराचं विद्रुपीकरण करण्याचं काम ह्या हरित सेतूच्या माध्यमाने होत आहे। हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे आपल्या प्राधिकरणासाठी। इथल्या लोकांनी आता जागा व्हायला पाहिजे आणि अशा भ्रष्ट कामासाठी जे काही इन्व्हॉल्व आहेत यांच्यावर कसा प्रतिबंध टाकता येईल याचा लोकांनी आता विचार केला पाहिजे। तुम्हाला दाखवतो फुटपाथची साईज बघा, इथून इथपर्यंत फुटपाथ आहे, 2च गाड्या उभ्या राहिल्या की सगळं जाम होते आणि लगेच ट्रॅफिक जाम होते।
प्राधिकरण जे एक काळामध्ये सुटसुटीत होतं, जिथे कधी कुठे ट्रॅफिक जॅम तुम्हाला दिसत नव्हतं, चौकात चौकात हे सगळं ट्रॅफिक जॅम होतंय. तुम्ही बघू शकता फक्त 2 गाड्या बसतायत आणि याच्यातली एक गाडी जर बंद पडली पाठी सगळं ट्रॅफिक जॅम होतंय. जे तुम्ही कधी ट्रॅफिक प्राधिकरणात आजपर्यंत आयुष्यात बघितलं नव्हतं ते या हरित सेतूच्या भानगडीमुळे चालू आहे. त्यामुळे हे हरित सेतू नाही, हा चरित सेतू आहे, लुटीचा सेतू आहे, खिसे भरण्याचा सेतू आहे. याच्यात जेवढे अधिकारी आहेत, जेवढे नगरसेवक इन्व्हॉल्व आहेत, जेवढे लोकप्रतिनिधी आणि बाकीचे सगळे जे बगल बच्चे चमचे चुमचे हे सगळे इन्व्हॉल्व आहेत, या सगळ्यांवरती आपण नक्कीच कोर्टात जाणार, यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार. आणि हे जे जनतेच्या खिशातले 250-300 कोटी रुपयाचा चुराडा झालेला आहे, असं महानगरपालिका क्षेत्रात आणखी 8 वार्डात करायचा विचार आहे. म्हणजे 24 पायलट म्हणतात 2400 कोटी रुपयाचा चुना लावायचा, म्हणजे 2500 कोटीची लूट या शहराची आपल्याला थांबवायची आहे. आणि म्हणून सनई छत्रपती शासन पक्षाचे 7 उमेदवार या पालिका क्षेत्रात निवडणुकीला उभे आहेत. प्रभाग क्रमांक 8, 10, 11, 16, 24 सनई छत्रपती शासन पक्षाच्या पुस्तक या चिन्हावरती उभे आहेत. मस्तक चालवायचे, पुस्तक निवडायचे, जेणेकरून भविष्यातले हे सगळे असे हस्तक आपल्याला गारद करायचे आणि हा भ्रष्टाचार शून्यावरती आणायचा आहे. असा हरित सेतू, असा चरित सेतू सगळ्या महापालिका क्षेत्रामध्ये हे करून या शहराची पूर्ण लूट करून सगळीकडे ट्रॅफिक म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करायचे. तर हे ट्रॅफिक झालं की कार्बन उत्सर्जन होणार, सगळे चौक जाम होणार. आपल्याला हे शहर सिग्नल मुक्त, ट्रॅफिक मुक्त, स्पीड ब्रेकर मुक्त, रमलर मुक्त करायचे, प्रदूषण मुक्त करायचे. कारण या शहराचा AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स हा नेहमी 300-400च्या पुढे राहतोय. त्याच्यामुळे माणसं जास्त वेळ जगू शकणार नाहीत. ऑलरेडी असलेलं हे हिरवळ त्याचा फायदा घेण्यासाठी जी काही पिलावळ या शहरात माजलेली आहे त्या सगळ्यांना कायद्याच्या कसाट्यामध्ये आपण सरळ करलं पाहिजे, जेणेकरून असे प्राधिकरणाचे जे वाटोळ झाले तसं या अख्ख्या शहराचा होता कामा नये. त्यासाठी आपण जागरूकपणे हा लढा सुरू केलेला आहे. लवकरच भेटू कोर्टामध्ये आणि अधिकारी तुम्हाला सापडतील जेलमध्ये.